नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं संध्यास लाईफ ऑल इन वन या चॅनलवरती. आणि आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी आणि आरोग्यदायी असाल. तर सांगायचं की जेव्हा आपल्याकडे सगळं असतं किंवा आपण सगळ्यासाठी अवेलेबल असतो, एका क्षणात त्यांनी बोलवतात, त्याच्या दुसऱ्या क्षणी आपण अवेलेबल असतो किंवा आपण कोणासाठी आपल्या स्वतःपेक्षा त्यांचा जास्त विचार करतो, त्यावेळेस आपण खूप चांगले असतो. म्हणजे थोडक्यात दुसऱ्यासाठी आपलं एका क्षणात अवेलेबल होणं, तेव्हा आपण खूप चांगले असतो. आणि जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ असते तेव्हा आपल्याला कुणी विचारत नाही. विचारायचं तर सोडा, एक सदा फोनही कोणी उचलत नाही. जर तुम्ही टेक्स्ट मेसेज करत असाल, व्हॉट्सअपला मेसेज करत असाल, तर काही व्हॅल्यू नसतो आपल्या मेसेजला. उत्तर तर द्यायचं सोडा, कोणी पाहती नाही 2-2, 3-3 दिवस. हे अशी अवस्था असते जेव्हा आपण वाईट परिस्थितीतून जातो किंवा आपल्यावर वाईट वेळ असते. मग मला खरंच तेव्हा वाटलं की मी वेळेला दोष देत होते की बाबा किती आपलं नशीब खराब आहे, किती वाईट वेळ आली आपल्यावरती. खरंच मी खूप स्वतःला कोसत होते आणि खूप असं हे करत होते की बाबा हे असं कसं झालं, हे असं कसं. खूप असे प्रश्न असायचे माझ्यासमोर. पण खरंच मी त्या वेळेचे किंवा त्या वाईट परिस्थितीचे खूप उपकार मानते, कारण की त्या वेळेनेच मला सगळ्यांचे रंग दाखवले. ज्यांना मी खरंच जीवाभावाचं समजत होते, जीवाभावाचं मानत होते, आपलं मानत होते, सगळ्यांचे चेहरे दिसले, ओळखायला आले. खरं सांगतो तुम्हाला. आणि मग ते खरंच घरातले असू द्या किंवा बाहेरचे असू द्या, वेळेने सगळ्याची रूपं दाखवली, सगळ्यांचे रंग दाखवले. त्याच्यामुळे ना आता खरं सांगते तुम्हाला, कोणावर विश्वास नाही आहे माझ्या स्वतःपेक्षा. आणि कुठलंही नातं असू द्या, मैत्रीचा असू द्या, आपलं जवळचं नातं असू द्या, अजून तुमचं प्रेम असू द्या, कोणतंही नातं असू द्या, एक ना एक दिवस तुम्हाला धोका हे देणारच. धोका भेटणारच तुम्हाला. कारण की लोक समोर एक बोलतात, मागे एक बोलतात, आणि आपण त्यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवतो. तर हे असं काही नसतं. लोक बोलतातच तुम्हाला, समोर असं वाटतं की किती जवळचं आहे, पण जेव्हा आपण जातो तिथून उठून, तेव्हा त्यांच्या चर्चेचा विषय हा आपला असतो. त्याच्यामुळे ना विश्वास कोणावर नाही ठेवायचा. मी तर खरं सांगते तुम्हाला, माझी एवढी मैत्री क्लोज होती किंवा मी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचा विचार करत होते, पण काही उपयोग नाही, काही नसतं. आपलं आपलं म्हणतो आणि आपले आपल्यावरती पाठीतून वार करत असतात. त्याच्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा नाही. मी खूप मोठ्या आयुष्यात चूक केली, लोकांवर विश्वास ठेवला, त्यांना आपलं मानलं. जेव्हा हे सगळं जाणवलं ना, तेव्हा खरंच खूप हारले मी, आणि सगळीकडून हारले मी. आणि आता धाडसच होत नाहीये, खरंच धाडस होत नाहीये. आणि हे असं सांगताना देखील माझे शब्द, माझा आवाज कापतो, कारण की मी त्या एवढ्या वाईट परिस्थितीमधून गेले ना, की आता स्वतःला सावरताना पण मला खूप अडचणी येतात, खूप त्रास होतो. पण मी कोणाला सांगू शकत नाही, कारण की कोणाला सांगितलं तर कसं होतं ना की हे काही तुझ्या एकटीवरच नाही आहे, ह्याच्यातून बाहेर पडायचं असतं, हे सगळ्यांच्याच वाटेला असतं. आणि की तू हे असं नव्हतं करायचं, तू जे आहे ते सहन करत राहायचं. की असेच असतात, म्हणजे की काय म्हणतात की सासर म्हणजे एक मन आहे, सासर म्हणजे एक सोनाराचं दुकान असतंय. ते कितीही जरी झालं ना तरी ते सहनच करायचं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मी आपल्यांना जरी काही बोलले
तरी ते मलाच दोष देत गेले, मीच वाईट आहे, तुझ्यात सहनशक्ती नाही आहे, तू हे असं करायला नको, तू 10 वेळा पाया पड पण तू तिथंच राहा. हे असं जर सांगितलं तर मग काय बोलायचं आणि काय करायचं. त्यापेक्षा कुणाला सांगायलाही नको, जे आहे ते आपणच सहन करायचं. काय होणार आहे, सहन तर आपल्यालाच कराव्या लागणार आहेत गोष्टी, कुणी येणार नाहीत. थोडक्यात सांत्वन करतील, पण जे काही आहे ना आपले प्रॉब्लेम, जे काही असते ना ते सगळं आपल्यालाच निमूटपणे सहन करावं लागतं. कुणी येत नसते मदतीला, आणि कुणाच्या मदतीची तर अपेक्षाच करू नये, कारण ते माहिती आहे तुम्हाला 10 वेळा लोक बोलून दाखवतात, त्याच्यामुळे काही नसतं. म्हणून म्हणते की स्वतःचं थोडंसं स्वार्थी बनलं पाहिजे आयुष्यात. थोडं इथून याच्या अगोदर आपण जगलो, दुसऱ्यासाठी जगलो, दुसऱ्यासाठीच आयुष्य, मी तर दुसऱ्यांसाठीच माझं आयुष्य खर्च केले, कधीच नाही स्वतःचा विचार केले. पण आता परिस्थितीनेच असं दाखवले ना की नाही बाबा, आता थोडं जे आयुष्य राहिले ते स्वतःसाठी जगलंच पाहिजे, नाहीतर काही उपयोग नसतो. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये खूप अडचणी येतात. तुम्ही जर जॉबला असेल तर हे घरातलं मानसिक टेन्शन, बाहेरचं मानसिक टेन्शन, सगळं असं डोक्यात तुमच्या म्हणजे एक काय म्हणतात की एक असं एन्झायटीपणा येतो आपल्यामध्ये, काही करावं सुचत नाही, सगळ्यांचं चिडचिड होते. आणि त्याचा परिणाम घरातल्यांचा बोलण्याचा, टोमण्याचा, हीन वागणुकीचा, तुच्छ लेखलेचा सगळा परिणाम बाहेर होतो, जॉबवर होतो. आणि जॉबवर जर परिणाम झाला तर मग भेकेलाच लागतो, आपण रस्त्यावरच येतो. आणि तिथे जर अशीच लोक असतील आणि त्यांना जर आपण आपल्या घरातलं पर्सनल लाईफ त्यांच्याशी शेअर केलं तर फार इश्यू होतो आयुष्याचा, आणि माणूस आयुष्यातून उठतो. मी हे आयुष्यातून उठले, कसं सावरते मला माहिती. म्हणजे खूप ठिकाणी प्रयत्न केले, पण सगळीकडे हारच आली, सगळीकडे हारच येते. एकदा जर मागं तुमच्या जर खट्टा लागलं ना तर तुम्ही कितीही प्रयत्न करा सावरायचा स्वतःला, कितीही म्हणजे काही ना, कुठलीच गोष्ट पॉझिटिव्ह होत नाही, सगळ्या निगेटिव्ह तर भरतेच डोक्यात. पण आपलं जे घडते ना आपल्यासोबत ते पण एका पाठोपाठ एक संकट, हे झालं की ते झालं की तुम्ही अशी कल्पना पण करू शकत नाही की हा बाबा आता नेक्स्ट, मला तर अशी भीती वाटते की सगळं व्यवस्थित सुरळीत चाललंय, पण आता नेक्स्ट टाइम काय होईल, पुढची परिस्थिती काय येईल, म्हणजे खूप एवढी अशी भीती बसली मनात. आणि एवढी मी एकटी पडले, पण त्याच्यातून पण सावरते. कळलंय ना सगळं काय आहे ना, कळलंय. त्याच्यामुळे जे आहे ना ते एकट्यालाच विसरायचं असतं, एकट्यालाच सावरायचं असतं, एकटंच सगळं करायचं असतं. त्याच्यामुळे ना मला सांगायचं एकच उद्देश आहे की जगा, जे पण काही अडचण येईल आयुष्यात त्याच्यावरती धैर्याने मात करा, त्याच्यावर मात करून पुढे जा आयुष्यात. लोकांचा विचार करू नका, कारण लोक येणार नाहीत. त्याच्यामुळे स्वतःला जसं जगायचं तसं जगायचं, अजिबात फालतू लोकांचा विचार करायचा नाही हो. लोक खूप मानसिक टेन्शन देतात, आपली मानसिक स्थिती खराब करतात, खूप कल्पनापेक्षाही बाहेर अशी स्थिती होते. त्यामुळे जे काही आहे ना आपलं आयुष्य ते खरंच स्वतःसाठी जगायचं आहे, आणि स्वतःसाठी करायचं सगळं, लोकांसाठी काही नाही. जर खरंच तुम्हाला जर माझं हे अनुभव आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.